रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून आज आपण अतिशय खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तांदळाच्या पिठाचे वडे बनवून तयार केलेले आहेत. हे वडे 4 ते 5 दिवस आरामात टिकतात. त्यामुळे प्रवासासाठी असो किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. हे वडे तुम्ही एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता, दहीसोबत खाऊ शकता किंवा एखादी रस्सा भाजी असेल तर त्यासोबतसुद्धा खायला खूप छान लागतात. अजिबात तेलकट न होणारे, खमंग, कुरकुरीत आणि कमी साहित्यात झटपट तयार होणारे हे तांदळाच्या पिठाचे वडे कसे करायचे ते पाहूयात. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक हिरव्या मिरचीचं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच मिक्सरवर हे असं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे. इथे आपलं हे हिरव्या मिरचीचं वाटण तयार झालं. आता खमंग आणि कुरकुरीत असे तांदळाच्या पिठाचे वडे बनवण्यासाठी इथे मी रोजच्या वापरातलं 1 वाटी तांदळाचं पीठ परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्येच आपल्याला 2 चमचे इतकं बेसन पीठ घालायचं आहे, म्हणजे मग वडे चवीला छान लागतात आणि मस्त खुसखुशीत बनून तयार होतात. त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे 2 चमचे गव्हाचं पीठ. तांदळाच्या पिठाला थोडीशी चिकनाई कमी असते, त्यामुळे इथे मी 2 चमचे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. आता यामध्येच घालूयात मगाशी आपण तयार करून ठेवलेला लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. असा ताजा ठेचा यामध्ये घातला की वडे चवीला खूप छान लागतात. त्याचबरोबर यामध्ये घालायचे पाव चमचा हळद, 1 चमचा आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे मी 2 चमचे ताजं दही घेतलेलं आहे. कमी आंबट असलेलं ताजं दही यामध्ये घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊ. त्यानंतर घालूयात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ताटामध्ये घेतलेले हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हाताने चांगलं चोळून याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे ना, इथे आपण तांदळाच्या पिठाचे वडे बनवतोय. तांदळाच्या पिठाला थोडीशी चिकनाई कमी असते, त्यामुळे हे पीठ मळण्याकरता इथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर ज्या वाटीने मोजून आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून मी बरोबर 1 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे. हाताला सोसवेल इतपतच इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपण चपातीसाठी जशी कणिक भिजवून घेतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी आपल्याला एकाच वेळेला न घालता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत, कारण वड्यांचं पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, थोडं थोडं पाणी यामध्ये घालत मी हे असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. हे पीठ मळण्याकरता इथे मी 1 वाटी पाणी गरम करून घेतलेलं होतं. त्यापैकी अर्धं पाणी शिल्लक आहे आणि अर्धाच पाण्याचा वापर आपण केलेला आहे. तर आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5-10 मिनटं आपण पीठ असंच भिजत ठेवणार आहोत. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेचच तुम्ही वडे तयार करायला घेऊ शकता. 5 ते 10 मिनटं पीठ मी भिजत ठेवलेलं होतं आणि त्यानंतर आता हे व्यवस्थित भिजलेलं आहे. याला पुन्हा एकदा हाताने मळून एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण याचे वडे तयार करायला घेणार आहोत. तर या पिठापैकी थोडासा पिठाचा गोळा हातावर घ्यायचा आहे आणि लिंबा एवढ्या आकाराचे छोटे छोटे याचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हे सगळे गोळे तुम्ही एकाच वेळेला तयार करून ठेवू शकता किंवा एक एक पिठाचा गोळा तयार करून वडे तयार केले तरी देखील चालतील. तर आज इथे आपण तांदळाच्या पिठाचे वडे न लाटता न थापता तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे. याला थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत. तर 2-3 थेंब तेल यावरती घालायचं, म्हणजे मग वडे याला चिकटत नाहीत. पिठाचा गोळा यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर आणखीन एक प्लास्टिक शीट आपण यावर ठेवून देणार आहोत. तर याला सुद्धा आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे मग पीठ याला देखील चिकटत नाही. आता आपण न थापता वडे बनवतोय, त्यामुळे काय करायचं, प्लेट घ्यायची आणि प्लेटने बघा हे असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघाल तर बघा एकसारखा छान असा गोलाकार वडा अगदी 1 मिनिटाच्या आत इथे आपला बनून तयार झालेला आहे. खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, तर असे हे मध्यम जाडीचे वडे आपल्याला तयार करायचे आहेत. याच्या जर कडा तुम्हाला थोड्याफार जाडसर वाटत असेल तर हाताने याला थोडंसं एकसारखं करून घ्यायचं किंवा कडेने जर का याच्या काही क्रॅक्स गेलेले असतील ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तर वडे तळण्याकरता इथे मी आधीच गॅसवर ठेवलेल्या कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की त्यानंतर यामध्ये आपल्याला वडे सोडून चांगले खरपूस आणि कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत. वडे तेलामध्ये सोडल्याबरोबर इथे आपल्याला झाऱ्याच्या मदतीने यावरती अशा पद्धतीने तेल सोडत राहायचं आहे, म्हणजे मग वडे छान टम्म फुगतात, मस्त कुरकुरीत होतात. तर हे वडे आपल्याला साधारण 2 ते 3 मिनटं मोठ्या गॅसवरती छान तांबूस रंग येईस तोपर्यंत आणि मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत दोन्ही बाजूंनी
चांगले असे तळून घ्यायचे आहेत. तर हे बघा, इथे मी हा वडा तळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघत असाल तर अतिशय टम्म फुगलेला आहे. मस्त असा वडा तयार झाला आहे. तर आता वडे बनवण्याची मी इथे तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते. प्लास्टिक शीटवरती मी पिठाचा गोळा ठेवलेला आहे. त्यावरती दुसरी प्लास्टिक शीट ठेवून अशा पद्धतीने लाटण्याने आपण याला लाटूनसुद्धा घेऊ शकतो. या पद्धतीपेक्षा वडे बनवण्याची जी पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे ती पद्धत मला खूप जास्त सोपी वाटते. या पद्धतीने वडे बनवायला वेळ जास्त लागतो. जर तुम्ही प्लेटने वडे बनवत असाल तर फटाफट वडे बनून तयार होतात. तर हे बघा, असा हा वडा तयार झाल्यानंतर याच्या कडेने जर क्रॅक्स गेलेले असेल तर याला एकसारखं करून घ्यायचं आणि त्यानंतर वडे आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तर मगाशी दाखवल्याप्रमाणे कढईमध्ये वडा सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर झाऱ्याच्या मदतीने यावरती तेल उडवत मस्त असा हा वडा दोन्ही बाजूंनी तांबूस रंगावर खरपूस असा छान तळून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा वडा सुद्धा मस्त असा तळून तयार झालेला आहे. आता इथे मी सारख्याच पद्धतीने हे सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघत असाल तर मस्त असे हे तांदळाच्या पिठाचे खरपूस खमंग असे हे वडे तयार झालेले आहेत. सगळे वडे छान पुरीप्रमाणे टम्म फुगलेले आहेत. अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाहीयेत. तांदळाच्या पिठापासून बनवलेले असल्यामुळे हे वडे अजिबात मऊ पडत नाहीत. मस्त कुरकुरीत बनून तयार होतात आणि हे वडे तळून बराचसा वेळ झालेला आहे तरी देखील हे बघा अतिशय टम्म फुगलेले आहेत. आतून छान पोकळ झालेले आहेत आणि वरून मस्त कुरकुरीत. तर असे हे तांदळाच्या पिठाचे वडे तुम्ही 3 ते 4 दिवसाच्या प्रवासासाठी नेऊ शकता. लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.